शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं शिवनेरी 45 या तुरीमध्ये आलेलो आहोत आणि हा जो प्लॉट आहे हा आपला जो आहे हा 12 जुलैचा आहे आणि 12 जुलैला आपण एकरी 4 किलो बियाणं 10.5 फुटावर एक ओळ 1.5 फुटाच्या 6 ओळी सोयाबीनच्या अशा प्रकारे इथं पेरणी केलेली आहे। आणि बघा इथं माल जो आहे अशा प्रकारे इथं परिपक्व झालेला आहे। आता 50% ज्याला आपण 50% माल म्हणतो अशा प्रकारे शेंगानी भरगच्च झालेला आहे आणि बाकी फुलाचं प्रमाण आहे आणि काही बारीक शेंग अवस्था आहे, कळी अवस्था आहे अशा प्रकारे। आणि व्हरायटी आहे शिवनेरी 45 आणि हीच व्हरायटी सर्वात जबरदस्त व्हरायटी यावर्षी आहे आणि मालाने लदबदून पडल्यामुळं ॲव्हरेज पण या व्हरायटीला मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त येण्याची शक्यता आहे। कारण आपण पाणी वगैरे या व्हरायटीला काही दिले नाही आणि शेंडा खुडणी एकदा विळ्याने डायरेक्ट पूर्ण शेंडाच खुडला होता साधारण 2 महिन्यांनी अशा प्रकारे। तर आता अशा प्रकारे हा जो माल आहे तर आपण इथं बघू शकता 10.5 फुटावर तूर आहे आणि आता फवारा जो द्यायचा आहे तो आपल्याला इथं द्यायचा आहे नेटिओ 10 ग्राम आणि इमामेक्टिन 10 ग्राम 15 लिटर पाण्यात टाकून फवारा द्यायचा आहे। आणि आपण जाण्यासाठी इथं दांड पण पाडले आहे। इथं हे बघा अशा प्रकारे आपण बघू शकता भरगच्च फुल अवस्था आहे, कळी अवस्था आहे हे बघा। आणि कोरडवाहू आहे शिवनेरी 45 कोरडवाहू आहे आणि कोरडवाहूला सुद्धा आपण इथं चांगल्या प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे। आणि या शिवनेरी 45 पासून साधारणतः 5 क्विंटल पासून 16-17 क्विंटल पर्यंत आपल्याला इथं उतारा मागच्या वर्षी आला होता। तर या वर्षी सुद्धा आपल्याला तसेच उतारे येतील असा आपल्याला अंदाज आहे। आणि इथं काही शेतकरी बघायला पण आलेले आहेत शिवनेरी 45ला। बघा फुलाच्या अवस्थेमध्ये असतानाच भरगच्च फुलाची अवस्था आहे आणि आता शेतकरी भरपूर बघायला आले हे बघा। आणि दररोज शेतकरी इथं बघायला येतात शिवनेरी 45 साठी हे बघा अशा प्रकारे आपण बघू शकता। आणि अंतर 10.5 फूट यासाठी ठेवलं आपण, आपल्याला 12 फूट ठेवायचं होतं परंतु आपण 10.5 फूट ठेवलं कारण ते पेरणी यंत्रा जी होती ही 10.5 फुटाला आपल्याला जमून गेली। कारण 1.5 फुटाचे त्यामध्ये 7 फणं होती पेरणी करताना, त्यामध्ये सोयाबीनच्या 6 ओळी घेतल्या आणि तुरीची एक घेतली। 10.5 फुटावर बरोबर आपल्याला एक ओळ अशा प्रकारे आपल्याला इथं 4 किलो बियाणं आपण इथं पेरलं। आणि त्याच्यानंतर आपण इथं आतमध्ये जे आहे हे इथं राऊंडअप आपण फवारलं आहे अशा प्रकारे। राऊंडअप सोयाबीन निघाल्यानंतर फवारलं, त्यामुळे इथं गवत वगैरे कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं हिरवं गवत कुठेच नाही, पूर्ण फक्त आपल्याला तुरीचे झाडं वगैरे दिसतील बघा इथं अशा प्रकारे। हे बघा माल कशा प्रकारे पकडलेला आहे बघू शकता आपण।